विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सेट 3 सर्कल म्हटलं हे 7th एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे. आपण 6पर्यंत आलेलो होतो. इन द ॲडजॉइनिंग फिगर सर्कल्स विथ सेंटर्स एक्स अँड वाय टच इच अदर ॲट पॉईंट झेड. हे दोन सर्कल्स आहेत. एकाचं सेंटर एक्स आहे, एकाचं सेंटर वाय आहे. हे झेड पॉईंटमध्ये एकमेकांना टच झालेले आहेत. अ सेकंड पासिंग थ्रू झेड इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट पॉईंट्स ए अँड बी रिस्पेक्टिवली. एक सेकंड लाईन आहे. दोन्ही सर्कलचा हा कॉमन सेकंड आहे, जो एक्स सेंटर असलेल्या सर्कलला एमध्ये आणि हा सेकंड या झेड पॉईंटमधून काढलेला आहे. तर ही लाईन या छोट्या सर्कलला एक्स पॉईंटमध्ये आणि मोठ्या ए पॉईंटमध्ये आणि मोठ्या सर्कलला बी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. प्रूव्ह करायचं आहे रेडियस एक्स ए. ही रेडियस एक्स ए जी आहे आणि ही बी वाय. ह्या दोन रेडाय ज्या आहेत दोन सर्कलच्या, हे एकमेकांना पॅरलल दाखवायला. त्या पॅरलल दाखवायला आपण हा 1 नंबरचा अँगल आणि हा 2 नंबरचा अँगल यांना आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे. हे दोन अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर मग हे अल्टरनेट अँगल्स आहेत. या दोन रेडायच्या अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या रेडाय एकमेकींना पॅरलल होतील. तर ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायला आपल्याला सांगितलेलं आहे. ते आपण इथे घेतलेल्या बुकमध्ये. तर कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट एक्स झेड. हा एक्स झेड सेगमेंट आपल्याला काढायचा आहे आणि एक झेड वाय सेगमेंट आपल्याला काढायचा आहे. आता हे जे 3 पॉईंट असतात, हे टचिंग सर्कल्सचे सेंटर्स आणि त्यांचा कॉमन पॉईंट हे कोलिनियर असतात. त्याच्यामुळे एक्स झेड आणि झेड वाय हे दोन सेगमेंट काढले तर इथे लाईन तयार होईल, कारण हे एकाच लाईनवरचे सेगमेंट असतील, कारण हे 3 पॉईंट्स कोलिनियर असतात. तर कन्स्ट्रक्शन आहे ड्रॉ सेक एक्स झेड अँड सेक झेड वाय म्हणून आपण याला, किंवा वाय झेड पण म्हणू शकतो. एक्स झेड आणि वाय झेड अँड सेक वाय झेड. तर हे 3 पॉईंट कोलिनियर असल्यामुळे ही एक्स आणि वाय हे दोन सेंटर्स आणि हा कॉमन पॉईंट हे कोलिनियर असतात. तर हे तिन्ही पॉईंट कोलिनियर असल्यामुळे हे दोन सेगमेंट जरी आपण काढले असले, वेगवेगळे लिहिले असले एक्स झेड आणि वाय झेड, तर हे दोन सेगमेंट हे एकाच लाईनवर आहेत. म्हणजे ही एक्स वाय लाईन जी आहे ती या झेडमधून पास होते. म्हणजे ही लाईन झाली आणि ही लाईन झाली, म्हणजे हे दोन अपोजिट अँगल्स झाले. मग आणि दोन लाईन्स जेव्हा इंटरसेक्ट होतात तेव्हा तयार होणारे अँगल्स अपोजिट अँगल्स असतात, ते कॉन्ग्रुएंट असतात. तर बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स, आता जे मी सांगितलं टचिंग सर्कल्सचं जे थिअरम आहे टचिंग सर्कल्सच्या सेंटर्सचं, तर ते टचिंग सर्कल्सचे सेंटर आणि कॉमन पॉईंट कोलिनियर असतात. तर बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स पॉईंट्स एक्स झेड वाय आर कोलिनियर. हे जे आहेत हे कोलिनियर आहेत, एक्स झेड आणि वाय. नंतर आता पुढे सरकू आपण. हे ॲक्टिव्हिटी असल्यामुळे याच्यात रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहे फक्त. तर एक्स झेड ए हा कॉन्ग्रुएंट आहे बी झेड वायला, कारण हे अपोजिट अँगल्स झाले. हे 3 पॉईंट कोलिनियर आहे, म्हणजे ही लाईन झाली आणि इथं लाईन आहेच, दोन लाईन इंटरसेक्ट होतात. तर मग हे अपोजिट अँगल्स जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. तर एक्स झेड वाय इज कॉन्ग्रुएंट टू बी झेड वाय. पुन्हा दाखवतो. एक्स झेड ए इज कॉन्ग्रुएंट टू बी झेड वाय. हे आहेत अपोजिट अँगल्स. ही रिकामी जागा आपल्याला भरायची होती. ज्या रिकाम्या जागा भरायच्या त्याच्या पुढे मी ब्लँक स्पेसेस ठेवले आहे, ते मी भरतो आहे. मग लेट हे जे कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे यांचे मेजर सारखे आहेत. मग लेट एक्स झेड ए इक्वल टू बी झेड वाय इक्वल टू ए. हे जो एक्स झेड ए आहे हा आणि बी झेड वाय हे जे कॉन्ग्रुएंट आहेत यांचे मेजर्स समजा दोघांची ए आहेत, असं आपल्या त्या ॲक्टिव्हिटीमध्ये घेतलेलं आहे. याला 1 नंबर टाकला आहे. हे मी इथे लिहिले आहे एक्स झेड ए आणि बी झेड वाय. आता नाव सेग एक्स ए इज कॉन्ग्रुएंट टू सेग एक्स झेड. हे एक्स ए आणि एक्स झेड हे कॉन्ग्रुएंट आहेत, कारण हे रेडाय ऑफ सेम सर्कल आहे. ते रिझन लिहायचं आहे तुम्हाला. इथे रिझन लिहितो आम्ही, रेडाय ऑफ सेम सर्कल. मग इथे हा जो ट्रायंगल तयार झाला याच्या ह्या दोन साईड सारखे आहेत, तर मग हे दोन अँगल्ससुद्धा सारखे होतील. आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम लागेल इथे. म्हणजे एक्स झेड ए कॉन्ग्रुएंट टू एक्स ए झेड हे पण पुढे दिलं आहे. देअरफॉर आता ह्या दोन साईड कॉन्ग्रुएंट आहेत, एक्स झेड आणि एक्स ए. तर मग एक्स ए झेड कॉन्ग्रुएंट टू एक्स झेड ए. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. ह्या दोन साईड कॉन्ग्रुएंट आहेत, त्यांचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजे एक्स ए झेड अँगल
आणि एक्स झेड ए अँगल हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील कोण्या थेरमनी? आयसोसेलेस ट्रायंगल थेरमनी. आता याला 2 नंबर टाकलेला आहे आणि यात एक्स ए झेड जो आहे तुमचा एक्स झेड ए जो आहे तुमचा हा तुम्ही ए घेतलेला आहे. मग जेवढा एक्स झेड ए आहे तेवढाच एक्स ए झेड असेल, म्हणजे हा पण एच असेल. हे कॉन्ग्रुएंट झाले आयसोसेलेस ट्रायंगल थेरमनी. तर मग या दोघांचे मेजर झालं ए, कारण एक्स ए झेड याला कॉन्ग्रुएंट आहे आणि हा अँगल आहे आपण इथे घेतलेला आहे एचा, म्हणजे इथे मी ए लिहिला. आता जसं मी स्टेप पुढे चाललो ते याच्यामध्ये मी चेंजेस करतो आहे. सिमिलरली वाय बी इज कॉन्ग्रुएंट टू वाय झेड, हे पण कॉन्ग्रुएंट आहे. मग याचं कारण आहे पुन्हा तेच रिझन आपल्याला लिहायला लावलेलं आहे. सिमिलरली वाय बी इज कॉन्ग्रुएंट टू बी वाय. वाय बी इज कॉन्ग्रुएंट टू वाय झेड पाहिजे इथे. कॉन्ग्रुएंट टू वाय झेड ह्या दोन दाखवल्या मी, वाय बी आणि वाय झेड, रेडाय ऑफ सेम सर्कल. मग ह्या कॉन्ग्रुएंट असतील तर मग यांचे अपोजिट अँगल पण कॉन्ग्रुएंट असतील, वाय बीचे आणि वाय झेडचे अपोजिट अँगल. तर कोणता घेतला आहे आपण? वाय झेडचा अपोजिट अँगल आहे हा बी झेड वाय आणि वाय बी झेड. बघा ह्या दोन साईड सारख्या आहेत, तर मग हे दोन अँगल्स सारखे होतील. म्हणजेच वाय झेडचा अपोजिट वाय बीचा अपोजिट अँगल बी झेड वाय बीचा अपोजिट अँगल बी झेड वाय इक्वल टू वाय झेडचा अपोजिट अँगल तो घेतो मी वाय बी झेड. ही रिकामी जागा मी भरली. हे आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. मग आता हा बी झेड वाय एचा आहे, तर हा वाय बी झेडसुद्धा एचा होईल. मग पुढे सरकू आपण फ्रॉम 1, 2 and 3. मग आता 1, 2 आणि 3 वरून अँगल एक्स ए झेड जो आपण यांना हे दोन कॉन्ग्रुएंट घेतले होते एचे, याच्याशी हा कॉन्ग्रुएंट आहे. मग हा एचा आहे तर हा ए झाला आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आणि या अँगलशी हा कॉन्ग्रुएंट आहे वाय बी झेड. मग हा बी वाय झेड जर एचा आहे तर हा सुद्धा एचा झाला. तर 1, 2, 3 वरून आता हे चारही अँगल एचे झाले. तर 1मध्ये हे दोन अँगल्स एचे होते, 2मध्ये हे दोन अँगल्स एचे होते, 3मध्ये हे दोन अँगल्स एचे. आता सगळे चारही अँगल्स ए डिग्रीचे झाले. म्हणजे एक्स ए झेड अँगल आणि वाय बी झेड अँगल हे कॉन्ग्रुएंट झाले. एक्स ए झेड इज कॉन्ग्रुएंट टू वाय बी झेड. हा एचा आहे आणि हा सुद्धा एचा आहे. म्हणजे हे दोन अँगल्स आणि हे आहेत अल्टरनेट अँगल्स एक्स एचे आणि बी वायचे. अल्टरनेट अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन रेडिया जे आहेत ह्या पॅरलल होतील. देअरफॉर रेडियस एक्स ए इज पॅरलल टू रेडियस वाय बी. ही एक्स ए रेडियस आणि वाय बी रेडियस पॅरलल आहे, कारण त्यांचे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. रिझन आहे अल्टरनेट अँगल्स थेरम. तर ही ॲक्टिव्हिटी झाली. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8th. आणि ही एक्झाम्पलची प्रॉब्लेम असा आहे की इन फिगर सर्कल्स विथ सेंटर्स एक्स अँड वाय, एक्स आणि वाय सेंटर असलेले सर्कल्स एकमेकांना इंटरनली झेड पॉईंटमध्ये टच झालेला आहे किंवा इंटरसेक्ट झालेला आहे. सेक बी झेड हा जो बी झेड सेगमेंट आहे हा दोन्ही सर्कलचा कॉर्ड आहे. हा मोठ्या सर्कलचा कॉर्ड आहे बी झेड. सेक बी झेड इज अ कॉर्ड ऑफ बिगर सर्कल अँड इट इंटरसेक्ट स्मॉलर सर्कल ॲट ए. म्हणजे दोन एक्स आणि वाय सेंटर असलेले सर्कल्स एकमेकांना झेडमध्ये टच झालेले आहेत. एक बी झेड हा मोठ्या सर्कलचा कॉर्ड आहे, तो लहान सर्कलला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो आहे. प्रूव्ह करायचं आहे ए एक्स इज पॅरलल टू बी वाय. आता हे ए एक्स आणि बी वाय हे इथे मी फिगर दाखवलेली आहे. तर ए एक्स आणि बी वाय पॅरलल दाखवायला मी हा अँगल आणि हा अँगल यांना कॉन्ग्रुएंट दाखवणार आहे. आणि हे दोन अँगल्स आहेत या ए एक्स आणि बी वायचे करस्पॉन्डिंग अँगल्स. हे कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या दोन रेडाय पॅरलल असतील. तर यासाठी मी आता सोल्युशन घेतो आहे इथेच.
हे 8th एक्झाम्पल आहे. द सोल्युशन फिगर लागेल आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला हा XYZ सेगमेंट आता काढायचा आहे आणि हे XYZ हे जे पॉईंट आहे हे टचिंग सर्कल्सचे सेंटर्स X आणि Y आणि हा कॉमन पॉईंट हे कोलिनियर असतात. याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. पहिले आपण लिहू इथे सेंटर्स ऑफ बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. By theorem of touching circles points y, x, z are collinear. हे पहिले लिहून टाकायचं आणि मग म्हणायचं ड्रॉ सेक कोलिनियर अँड. पण एक काम करू, बिटवीननेसही टाकून देऊ. एक्स इज बिटवीन वाय अँड झेड. मग आता आपण ड्रॉ सेक YZ सेगमेंट काढू. YZ हा YZ सेगमेंट जर आपण काढला तर तो एक्समधून पास होईल. ड्रॉ सेक YZ. आता YZ म्हटलं तर तो एक्समधून पास झाला. आता आपण एक काम करू, पहिली स्टेप आहे समजा आपल्या ही इन ट्रायंगल YBZ किंवा XAZ घेऊ आपण पहिले. इन ट्रायंगल XAZ sec XA is congruent to sec XZ. Sec XA is congruent to XZ. हे झाल्या रेडिया ऑफ सेम सर्कल. Therefore, angle XAZ is congruent to XZA. XAZ XZA. हा टाकू आपण 1 नंबर. हे झाला आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. दुसरी स्टेप घेतो मी. सिमिलरली इन ट्रायंगल YBZ sec YB is congruent to sec YZ. YB आणि YZ हे कॉन्ग्रुएंट आहेत रेडिया ऑफ सेम सर्कल. sec YB is congruent to sec YZ. Reason आहे रेडिया ऑफ सेम सर्कल. Therefore angle YB चा अपोजिट अँगल हा घेऊन घेऊ आपण पहिले. YBZ हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. YB आणि YZ साईड सारखे आहे तर YBZ अँगल हा कॉन्ग्रुएंट होईल अँगल YZB ला. थिअरम वापरलं मी आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. आता मी करतो दॅट इज. आता हा YBZ जो आहे याला तसंच राहू देऊ आपण. YBZ कॉन्ग्रुएंट टू. हा जो YZB अँगल आहे YZB याला लिहिणार आहे मी XZA. YZB ला लिहिणार आहे मी XZA. हा जो YZB आहे YZB हा अँगल आहे तुमचा, याला लिहिणार आहे मी XZA. एक चेंज केला आहे, याच्याऐवजी XZA नाव घेतलं मी. सेम अँगल डिफरंट नेम आणि याला टाकतो 2 नंबर. आता लास्ट स्टेप आपली फ्रॉम 1 and 2. आता 1 मध्ये प्रूव्ह केलं आपण XAZ
एक्स ए झेड हा एक नंबरचा अँगल हा एक्स झेड एला कॉन्ग्रुएंट आहे एकमध्ये, आणि दोनमध्ये प्रूव्ह केलं वाय बी झेड हा 2 नंबरचा अँगल हा सुद्धा एक्स झेड एला कॉन्ग्रुएंट आहे, 2 नंबरचं स्टेटमेंट. म्हणजे 2 अँगल्स एक्स ए झेड आणि वाय बी झेड हे एकाच अँगलला कॉन्ग्रुएंट आहे एक्स झेड एला. तर फ्रॉम 1 and 2 2 अँगल्स जर एकाच अँगलला कॉन्ग्रुएंट असतील तर हे 2 अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 अँगल एक्स ए झेड इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय बी झेड. म्हणजे हा एक्स ए झेड हा 1 नंबरचा अँगल आणि वाय बी झेड हा 2 नंबरचा अँगल हे कॉन्ग्रुएंट झालं. बट दीज आर, हे जे 2 आहेत हे या एक्स ए आणि वाय बी आणि हा तुमचा ट्रान्सव्हर्सल झाला या दोघांचं. हे 2 असे सेगमेंट्स आहेत. हा एक्स ए आहे आणि हा वाय बी आहे आणि हा झाला त्यांचा बी झेड ट्रान्सव्हर्सल. तर हे अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले आपण. 1 नंबर एक्स ए झेड आणि 2 नंबर वाय बी झेड. हे 1 आणि 2 कॉन्ग्रुएंट आहेत. हे 2 आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स कोणाचे, एक्स ए आणि वाय बीचे. बट दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर sec XA and sec YB for transversal. ट्रान्सव्हर्सल आहे बी झेड. हे झाले 2 करस्पॉन्डिंग अँगल्स एक्स ए आणि वाय बीचे ट्रान्सव्हर्सल बी झेडसाठी. आणि हे कॉन्ग्रुएंट आहेत. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर सेगमेंट एकमेकांना पॅरलल असतात. देअरफॉर sec XA is parallel to sec YB. हे आपल्याला पॅरलल दाखवायचे होते. sec AX म्हटलं आहे आणि BY म्हटलेलं. तर एक काम करू, दॅट इज sec AX XA ऐवजी AX आणि YB ऐवजी BY is parallel to sec BY is proved. एक्स ए वाय बी म्हटलं होतं आपण, त्याच्याऐवजी ए एक्स आणि बी वाय. तर हे 2 हे जे 2 आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत या ए एक्स आणि बी वाय आणि ट्रान्सव्हर्सल बी झेडचे. हे बघा असं ए एक्स बी वाय आणि ह्या ट्रान्सव्हर्सल झाला. हे कॉन्ग्रुएंट दाखवले आपण. कसे, तर आपण काय केलं, पहिले हा वाय झेड सेगमेंट काढला जो एक्समधून पास होतो, कारण हे 3 पॉईंट कोलिनियर आहे. मग एक्स ए झेड ट्रायंगल घेतला आपण, याच्यामध्ये लावला एक्स ए इज कॉन्ग्रुएंट टू एक्स झेड, रेडाय ऑफ सेम सर्कल. मग या 2 साईड कॉन्ग्रुएंट असतील ट्रायंगलचे तर त्यांच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे एक्स ए झेड कॉन्ग्रुएंट टू एक्स झेड ए. 1 नंबर टाकला आपण त्याला. ही पहिली स्टेप घेतली होती आपण. मग इन ट्रायंगल वाय बी झेड साईड वाय झेड इज कॉन्ग्रुएंट टू साईड वाय बी इज कॉन्ग्रुएंट टू साईड वाय झेड. पुन्हा ह्या रेडाय ऑफ सेम सर्कल झाल्या एक्स वाय बी आणि वाय झेड. यांच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. ह्या 2 साईड कॉन्ग्रुएंट आहेत. तर मग हे अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले. वाय बी झेड इज कॉन्ग्रुएंट टू वाय झेड बी. तर वाय बी झेडला वाय बी झेडच ठेवला आणि हा जो अँगल होता वाय झेड बी याला लिहिलं मी एक्स झेड ए. वाय बी झेडला लिहिलं, सॉरी वाय झेड बीला लिहिलं मी झेड पुन्हा सांगतो. वाय बी आणि वाय झेड ह्या साईड कॉन्ग्रुएंट असल्यामुळे वाय बी झेड अँगल आणि वाय झेड बी अँगल हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले. तर वाय बी झेडला वाय बी झेडच ठेवलं आणि हा जो वाय झेड बी अँगल होता याला मी लिहिलं एक्स वाय झेड बीला लिहिलं आपण एक्स झेड ए. अँगल तोच आहे, फक्त मी नाव चेंज केलं. हे बघा वाय झेड बीला लिहिलं एक्स झेड ए. मग 1 नंबरमध्ये एक्स ए झेड हा एक्स झेड एशी कॉन्ग्रुएंट होता.
एक्स ए झेड कॉन्ग्रुएंट टू एक्स झेड आहे. हे 1 नंबरचं स्टेटमेंट होतं. आणि इथे 2 नंबरचं स्टेटमेंट आहे, याच्यात आपण दाखवलं एक्स बी झेड कॉन्ग्रुएंट टू एक्स झेड ए. हे 2 नंबरचं स्टेटमेंट होतं आपलं. मग फ्रॉम 1 आणि 2 2 अँगल्स एकाच अँगलला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हे 2 अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट होतील. फ्रॉम 1 and 2 अँगल एक्स ए झेड म्हणजे हा अँगल इथे दाखवला आहे बाजूला, आणि अँगल दुसरा अँगल आहे आपला वाय बी झेड म्हणजे हा अँगल फिगरमध्ये हा होतो. तर हा एक्स ए झेड आणि हा वाय बी झेड हे कॉन्ग्रुएंट झाले, इकडे बाहेर दाखवले आपण. तर हे आहेत ए एक्स आणि बी वायचे ट्रान्सव्हर्सल बी झेडसाठीचे करस्पॉन्डिंग अँगल्स, आणि हे कॉन्ग्रुएंट असतील तर मग हे 2 सेगमेंट एकमेकांना पॅरलल झाले. आणि टेस्टचं नाव आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. इथे मला लिहावं लागेल. मी इथे लिहिलं हे कॉन्ग्रुएंट आहेत 2, हे 2 कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच हे 2 कॉन्ग्रुएंट आहेत. बट दीज आर कॉन्ग्रुएंट आहेत आणि पण हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर सेक ए एक्स, फॉर सेक एक्स ए लिहिलं होतं मी इथे, फॉर सेक एक्स ए अँड वाय बी. मग आणि ट्रान्सव्हर्सलचं पण नाव लिहिलं होतं बी झेड. आपण लिहिलं की हे कॉन्ग्रुएंट दाखवले आपण, मग लिहिलं पण हे कोणते अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, सेगमेंट एक्स ए आणि सेगमेंट वाय बीसाठी आणि ट्रान्सव्हर्सल बी झेडसाठी. तर देअरफॉर सेक एक्स ए पॅरलल टू सेक वाय बी. टेस्टचं नाव आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. आणि म्हणजेच मग एक्स ए पॅरलल टू वाय बी म्हणजेच ए एक्स पॅरलल टू बी वाय हे प्रूव्ह झालं.